आज आपल्या बदलापूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये हा भीमोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे। या 9व्या वर्षी आपल्या या भीमोत्सवाचे मुख्य निमंत्रक आमचे मित्र प्रवीणजी राऊत साहेब आणि याचं आयोजन केलेले सकल बौद्ध समाज बदलापूर शहर आणि ग्रामीण मित्रांनो, या बदलापूर भीम महोत्सवानिमित्त मला खरंच सांगावं असं वाटतं की ज्या बदलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त अध्यक्षस्थान शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं भूषवलं होतं आणि त्यांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली होती, अशा भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घेऊन आज प्रवीणजी राऊत साहेब आणि आपले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दरवर्षी हा भीम महोत्सव साजरा करत आहेत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करू। या ठिकाणी ज्यांचं आगमन झाले, खऱ्या अर्थाने आपण सर्वजण ज्या ठिकाणी ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात, जे 84 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा होते आणि सकाळ वृत्त समूहाचे संचालक व संपादक म्हणून ज्यांनी 20 वर्ष काम पाहिलं आणि देवीदासी मुक्त कर्नाटक करण्यासाठी अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाचं जागर करण्यासाठी सातत्याने भ्रमण करणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी सुरू होतं। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आदरणीय प्राध्यापक उत्तमजी कांबळे सरांसाठी। हो, सर्वांना जय भीम। जय भीम कोणीच नाही का म्हणत? सर्वांना जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्र निर्मात्याच्या पाऊलखुणा ज्या भूमीवर उमटल्या, त्या भूमीवर आज सुरू असलेला भीम महोत्सव हा आपल्या देशातील एक सर्वात मोठा, सर्वात सुंदर, सर्वात विचारी असा एक उत्सव आहे। त्या उत्सवाला मला आपण बोलावलं याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। या उत्सवाच्या मागे शक्ती म्हणून उभ्या राहिलेल्या प्रवीण भाऊंनाही धन्यवाद देतो। मित्र हो, आपल्याला माहिती आहे की ज्याने इथल्या फाटक्या तुटक्या माणसांच्या, मावळ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या काळजामध्ये एक स्वराज्याचं स्वप्न पेरलं आणि कोणतीही सत्ता नसताना, कोणतीही हत्यारी नसताना, कोणतीही परंपरा नसताना अतिशय अल्प वयामध्ये केवळ आणि केवळ लोकांच्या मनातल्या इच्छेला आकार देऊन ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथम अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, ते अनेक वर्षे स्वातंत्र्याच्या प्रेरणा देत राहिलं, पण त्यांची समाधी पहिल्यांदा शोधून काढणारे आणि त्यांच्यावर सुंदर पोवाडा लिहिणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनाही मी अभिवादन करतो। पुढे 1927 मध्ये या देशात समता यावी, बंधुता यावी, समानता यावी म्हणून ज्याने महाडच्या चौदार तळ्याच्या काठावर या देशाला विषमता शिकवणाऱ्या मनुस्मृतीची होळी केली आणि 2 दिवसांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर रायगडचा किल्ला चढत असताना पहिल्यांदा जय शिवाजी जय भवानी ही घोषणा ज्यांनी दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही अभिवादन करतो। मित्र हो, आपल्याला माहिती आहे हा देश अनेक वर्षे
सटवीने लिहिलेल्या भविष्यावर चालत आलेला आहे. इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचं भविष्य सटवी लिहिते आणि आपण असं मानतो की सटवीनं लिहिलेलं भविष्य कधीच खोटं ठरलेलं नाही. ही अशी देवी आहे की जी शाळेत गेली नाही पण तिला लिहिता येतं. जिचं लग्नच कधी झालं नाही पण ती सगळ्या पोराटारांचं भविष्य लिहिते आणि तिचं भविष्य कधीच खोटं ठरलं नाही. असं कोणतं भविष्य ती लिहित होती की जे कधी खोटंच ठरलं नाही? कोणतं भविष्य ती लिहित होती? ती सांगत होती या देशामध्ये ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मण जन्माला येणार आणि तिचं भविष्य खरं ठरायचं आणि ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मण जन्माला यायचा, क्षत्रियाच्या पोटी क्षत्रिय जन्माला यायचा, महाराच्या पोटी महार जन्माला यायचा, मुस्लिमांच्या पोटी मुस्लिम जन्माला यायचा आणि सटवी सक्सेस होत होती. सगळ्या दुनियेचं भविष्य सांगणाऱ्या सटवीला एक गोष्ट कधीच कळली नाही आणि तिनं कधीच भविष्यवाणी केली नाही, ती म्हणजे या देशात महाराच्या पोटी एक पोरगा जन्माला येईल आणि तो देशाची राज्यघटना लिहिल असं भविष्य सटवीनं कधीच लिहिलं नव्हतं. आणि जे लिहिलं नव्हतं ते खरं ठरलं. म्हणून बाबासाहेबांचा जन्म म्हणजे इथल्या परंपरा चालवणाऱ्या सटवीचा मृत्यू. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे उजेडाचा जन्म आणि अंधाराचा मृत्यू. खऱ्या अर्थाने महापुरुषांची या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. या महापुरुषांनी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी जे बलिदान दिले, जे आहुती दिली, खरंच त्या सर्वांना मानाचा मुजरा. आपण या भीमोत्सवाचं जेव्हा आयोजन करत असतो खरंच खूप चांगली संकल्पना आहे. हे 90 वर्ष पहिल्याच वर्षी आम्ही आमचे सरपंच सुखदेव गायकवाड यांच्याकडे गेलो होतो. ही मॅनेजमेंट कार्यकर्त्यांची टीम घेऊन गेलो होतो आणि तिथे त्यांना विचारलो तर आज या वर्षी आम्ही भीमोत्सवाचं आयोजन केलं आहे. तर त्यांनी लगेच सांगितलं का तुम्ही नक्की करा. त्याचे साक्षीदार माझे दादा संजय गायकवाड पण आहे, नाना जाधव पण आहेत. त्यांनी विचार केला का चला आपण ह्या मुलांना प्रोत्साहन देऊ आणि तुम्ही भीमोत्सव सर्व समाज कसा एकवटलाय हे आम्ही सुद्धा आमच्या उघड्या डोळ्यांनी बघत बसू. पण हे 90 वर्ष आहे दादा, तुम्ही सर्व वरिष्ठ आदर्श आमचे धनंजय दादा असतील, सर्व वरिष्ठ आज बघताय का रेकॉर्ड ब्रेक पब्लिक झालेली आहे. बाबासाहेबांची परिस्थिती नव्हती. बाबासाहेबांना मॅट्रिकच्या परीक्षेला तालुक्याला जायचं होतं. तालुक्याला सर्व कुटुंब घेऊन जाता येत नव्हतं. मग रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तालुक्याला घेऊन गेलं. तिथे एक भाड्याने खोली घेतली आणि त्या खोलीमध्ये ते थांबले. सकाळी बाबासाहेबांचं 11 वाजता पेपर होत होता आणि 3 वाजता ते परत येत होते. रामजी बाबा त्यांना सर्व जेवण बनवून घेत होते. जेवण बनवून परीक्षेला जाऊन आल्यानंतर जेवणाच्या ताटावर बाबासाहेब बसले असताना रामजी बाबांनी त्यांना जेवण दिलं. जेवण झाल्यानंतर आंबेडकरांनी विचारलं, बाबा तुम्ही कधी जेवणार? तुमचं जेवण झाल्यावर मी घेतो जेवण. पुन्हा बाबासाहेब अभ्यासाला गेले. पुढच्या दिवशी परत 11 वाजता पेपरला गेले आणि पुन्हा 3 वाजता वापस आले. पुन्हा रामजी बाबांनी त्यांना जेवण वाढलं. जेवल्यानंतर पुन्हा बाबासाहेबांनी त्यांना विचारलं तर बाबा तुम्ही कधी जेवण घेणार? तुमचं झालं की मी जेवण घेईन. पुन्हा 3ऱ्या दिवशी असंच घडलं. 11 वाजता बाबासाहेब गेलेले, 3 वाजता परत आले आणि जेवत असताना
पुन्हा त्यांना प्रश्न पडला तर बाबा तुम्ही जेवण कधी घेणार, तुमचं झालं की मी जेवण घेतो. बाबासाहेबांना तिथं प्रश्न पडला. 3 दिवस झाले, मी जेवण झाल्यानंतर बाबा बोलतात का मी जेवून घेतो. पण मी जेवल्यानंतर त्या टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर मग बाबा कसे काय जेवतायत. मित्र तिकडून फिरून जाणार. त्यांनी जाऊन बाबांना प्रश्न विचारला Live का बाबा मी जेवल्यानंतर ह्या भाकरीत या टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, तर तुम्ही कुठने जेवता, तुम्हाला भूक लागत नाही का, तुम्हाला त्रास होत नाही का. बाबा सांगा ना बाबा, तुम्हाला त्रास होत नाही का, तुम्हाला भूक लागत नाही का. रामजी बाबा बोलले तर बाबासाहेब या भाकरीने माझी भूक भागणार नाही. तुम्ही इतके मोठे व्हा का तुमच्याकडे बघताना मला मान उंच करून बघावं लागेल आणि या सर्व दुनियाला तुमचा जयजयकार होईल, विद्वान व्हाल, तेव्हा माझी भूक भागेल. या भाकरीने माझी भूक भागणार नाही. इतकी तळमळ ह्या बाबासाहेबांच्या वडिलांमध्ये होती. आणि अशीच तळमळ आपल्या सुद्धा आई वडिलांमध्ये असते. त्यांना सुद्धा असं वाटतो तर बाबा माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत, विद्वान झाली पाहिजेत. अशाच त्या खस्ता खात असतात. सकाळी उठून कामाला जातात, कामावरनं येऊन उपाशी पोटी ते आपलं अर्धपोट मारतात, पण मुलांना चांगलं संगोपन देतात का माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत, माझी मुलं चांगली घडलीच पाहिजेत. हे सर्वात मोठं, सर्वात महत्वाचं आहे. हवेपेक्षा वेग जास्त होता, हवेपेक्षा वेग त्यांचा जास्ती होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा नेक इरादा त्यांचा होता. असा रामजी बाबांचा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाखात नव्हे तर जगात एक होता. अरे बाबासाहेबांमुळे आम्हाला ताकद आली, बळ आलं, लय बळ आलं या माझ्या या दुबळ्या पोरांना. बाबासाहेबांमुळे तुझ्याने माझ्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला हे बळ आलंय आणि ते पण तुमच्याने आमच्या घरामध्ये. खरंच खूप आपण सर्वच या भीमोत्सवाला उपस्थिती लावता. या बाबासाहेबांची पुण्याई आपल्याला घेतो तो श्वास आणि खातो तो घास त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आमच्या नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले, आमदार झाले, खासदार झाले, तर ते योगदान कोणाचं आहे? त्या लाल दिव्याच्या गाडीला योगदान कोणाचं आहे? तर फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. एक जण पुस्तक छाती फुगून स्वाभिमानी चालतोस, चालू शकला नसता. छाती फुगून स्वाभिमानी चालतो, कधी चालू शकला नसता. पोपटा सारखा बोलतोस, कधीच बोलू शकला नसता. अरे उचलले असते आबाळ एवढे डोंगर, पण माझा भीमराय नसता तो हा 20 ग्रामचा पेनी तू उचलू शकला नसता. या वर्षी 2025ला आम्ही असंच माझ्या मॅनेजमेंट टीम आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आम्ही प्राधान्य खूप शिक्षणाला देतो. आपला मुलगा शिकला पाहिजे, आपली ताई शिकली पाहिजे. आम्ही संकल्पना केली आहे का जे कोणी ज्यांची परिस्थिती नसेल, 1ली ते 10वी आणि 10वी ते 15वी पर्यंत ज्यांना शिकायचं आहे आणि शिक्षणासाठी काही मदत होत नाही किंवा अडथळे निर्माण करतात, तर नक्कीच आम्ही त्याचा विचार करू आणि त्याला मदतही करू. माझा तरुण वर्ग आहे, सरकारी नोकरीसाठी, प्रायव्हेट नोकरीसाठी नेहमी धडपड करत असतो. माझं त्यांनाही सुद्धा सांगणं आहे, जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही तोपर्यंत प्रवीण भाऊ तुमच्या पाठीशी फक्त उभा आहे. खरंच काही कुटुंब आहे जेव्हा मुलीचं लग्न लागतं किंवा ठरतं त्यांची परिस्थिती नसते, आणि परिस्थिती नसल्यामुळं काही कुटुंब नर्वस होत असतात. तर समाजाच्या प्रती त्यांना सांगणार आहे का ज्या मुलीचं लग्न ठरल, खरंच तिची परिस्थिती नसेल
तर तिला वाटीपासून, चमच्यापासून तर टीव्ही पासून तर बेड पर्यंत प्रवीण राऊत तुम्हाला सर्व पुरवल्या जाईल. आणि माझे सिनियर सिटीजन असतील, माझा समाजात असे संस्कार शिकवले नाही आणि आमची ही महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा नाही. जर माझ्या सिनियर सिटीजनना त्यांची मुलं सांभाळत नसतील तर हा प्रवीण भाऊ तुमचा मुलगा म्हणून तुमचे संगोपन केलं जाईल. आम्ही ही 2025 मध्ये आमच्या सर्वच मॅनेजमेंट टीमनी हे संकल्प केला तर आपल्या समाजाप्रती आपण असं चांगलं काम केलं पाहिजे. आणि नक्कीच आम्ही हे चांगलं काम करणार. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आले, खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. माझ्या सुखात, माझ्या दुःखात, माझ्या संघर्षात नेहमीच तुम्ही माझ्या बरोबर असतात. माझी ही जीवाभावाचे जे माझे कार्यकर्ते आहेत नेहमीच माझ्या बरोबर असतात. खरंच मी समाजाला नतमस्तक होतो. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव, शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला गड्यातला डावा आहे आणि माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे इथे गाजले, एक प्यारा आहे गणाभर, एक चौदार तळ्यावर, एक चौदार तळ्यावर, एक प्यारा आहे गणाभर, एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. मग रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. अति नरमाळी गोवा शोभले, अति नरमाळी दोन शोभले, दोन्ही वीर बहादर. अति नरमाळी दोन शोभले, दोन्ही वीर बहादर. एक प्यारा आहे गडाभर, एक प्यारा आहे गडाभर, एक चौदार तळ्यावर. त्या नागाच्या नागपुरात, त्या नागाच्या नागपुरात, त्या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धाच्या घरात, बुद्धाच्या घरात, आणलं बुद्धाच्या घरात. त्या नागाच्या नागपुरात, त्या नागाच्या नागपुरात, त्या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धाच्या
आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री, रात्रीचा खेळ चाले, अपूर्वा नेमलेकर, सिने अभिनेत्री आणि सिने अभिनेता सुमित पुसावळे या ठिकाणी आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. जय भीम. सर्वप्रथम प्रवीण दादांचे मनापासून आभार मानायचे की आज या भव्य दिव्य भीम महोत्सवासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं आणि जो उत्साह आहे तुमचा तो बघून खरंच खूप आनंद झाला. मला कल्पना आहे की आतापर्यंत तुम्ही माझ्या प्रत्येक प्रोजेक्टवरती मनापासून प्रेम केलंय, तसंच यापुढेही कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. बदलापूरकर जय भीम. अजून जरा जोरात जय भीम. खरं तर प्रवीण भाऊचे खूप खूप आभार, कारण आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि तुम्हा सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली, तुम्हा सगळ्यांचं प्रेम अनुभवायची संधी दिली. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर प्रत्येक कॅरेक्टरमध्ये असताना प्रेम केलं आहे आणि माझ्या प्रत्येक कामावर प्रेम केलंय. आता सुरू असलेलं घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतलं ऋषिकेश या कॅरेक्टरवर सुद्धा तुम्ही प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि यापुढेही तुम्ही ते प्रेम असंच ठेवाल. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच असतील अशी आशा आहे. आणि आज इतका उत्साह आणि इतकं प्रेम बघून खरंच खूप छान वाटतंय. आणि प्रवीण भाऊ तुम्हाला सुद्धा या भीम मोहच्या खूप 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 शुभेच्छा. तुमचा एक चित्रपट येतोय मानसिक वादळ, यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आम्हाला इथं आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. मया भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. 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 अरे भीमान माय सोन्यानं भरली होती. मया भीमान भीमान माय सोन्यानं भरली होती. मया भीमान
भीमराज की बेटी में भीमराज की बेटी में और भीमराज की बेटी में